काय काय करणार आता इथं अजून? अच्छा, निवेद वगैरे. हे आमच्या गावचे गुरु आहेत. तर आता आम्ही होमाला सजवली आहे संध्याकाळी. ती व्हिडिओ बघितली नसेल तर चॅनल व्हिजिट करून बघा की कोकणात होम कशा प्रकारे सजवला जातो वगैरे. तर आता रात्र आहे, आमच्याकडे 1:30चा टाइम आहे सकाळी. तर आता ही त्याची रांगोळी वगैरे घातली जाते होमासमोर. आणि त्याच्यानंतर आमच्या गावचे मानकरी आहेत श्री आचार्य डॉक्टर. तर त्यांच्या हस्ते इकडे पूजा वगैरे केली जाईल होम बघण्यासाठी. आणि आता हे आचार्य डॉक्टर आहेत, तर हे होमाची पूजा करतायत. त्यानंतर मग पूजा झाल्याच्या नंतर मग होमाला आग लावण्यात येईल. त्याच्यानंतर मग पालखी होमाच्या वाटला फेऱ्या मारते. त्या फेरीसोबत ज्यांचं नवीन लग्न झालंय, जे नवरे आहेत, ते नवरे सुद्धा पालखीसोबत फिरतात. आणि मग तिच्या 5 फेऱ्या झाल्याच्या नंतर मग त्यांच्या हातात नारळ असतो, तो नारळ होमामध्ये टाकला जातो. अशी प्रथा आहे आमच्या कोकणात. तर पुढे बघा शेवटपर्यंत. आणि अशाच प्रकारच्या कोकणातील रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या. इथे तुम्हाला सर्व कोकणातील रिअल व्हिडिओ बघायला मिळतील. क्रेझी मुवमेंट येणार आहे. जेवढे नवरे आहेत ना तेवढा धडकी भरणार आहे. पण मला धडकी हो धावा. पालखी सुटली तिकडे धावाला. हे विशाल धाव बघतोय मी. अरे तू इकडेच गई. पेटो उठून चला. घ्या. फायनली पेटला मला वाटतं. धावा. श्रेयस घे. हा धाव दे. भारून घे दिसत नाही. व्हिडिओ आला. काय करतोय कधी हे बाहेरून घ्या मेलो अजून हे.
अशा प्रकारे 5 फेऱ्या मारून झाल्यानंतर मग नवरदेव असतात ते नारळ आपले होमात टाकून देतात आणि नमस्कार करून आपली प्रथा पूर्ण करतात. अरे होतात कुठे भाई तू? फायनली आपण होमाला आग लावलेली आहे आणि होम सजवताना खूप मेहनत लागली होती. तर ती मेहनत तुम्ही बघितली नसेल तर चॅनल व्हिजिट करून बघा. ह्याच्या अगोदरची व्हिडिओ आहे जी की होम सजवताना आहे. आणि हे होम जाळल्याच्या नंतर जी राख उरते ना ती ॲज अ भस्म आपण कपाळावरती लावतो. तर काही लोक चालू असतानाच त्यामध्ये जातात आणि भस्म म्हणजे जी राख असते ती घेऊन येतात. माझा मित्र आहे भाई. हा श्रेयस बरोबर आहे. चावदे अरे उचला उचला उचला. डिगे 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 डिगे. ढोल वाजवण्यात पण जी एक मजा आहे ना एक वेगळीच मजा आहे. म्हणजे बेधुंद होऊन ढोल वाजवणे.